आणि कोकणातून महत्त्वाची बातमी आहे। रत्नागिरीतील चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। चिपळूणमध्ये मच्छी मार्केट परिसरामध्ये वाशिष्ठी नदीच्या पुराचा पाणी आता शिरलाय। तर चिपळूणमधील अनेक सखल भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे मच्छी मार्केट परिसरामध्ये आणि वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर जी काही दुकानं आहेत त्याचबरोबर आस्थापना आहेत यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तर कृष्णकांत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णकांत, सध्याची काय स्थिती आहे? वाशिष्ठी नदीची पाणी पातळी सध्या इशारा पातळीवर असल्याचं कळतंय। वाशिष्ठी नदीची पातळी सागर धोक्याच्या बाहेर आहे आणि यामुळेच हे पुराचं पाणी जे आहे हे बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने घुसले आपण पाहू शकतोय। मधल्या काही तासांपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला होता। सुमारे 30-35 मिनिटापासून हा जे पुराचं पाणी आहे हे इथं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतंय। पाणी वाढण्याचं प्रमाण आहे प्रचंड आहे। काही दुकानांच्या मध्ये फक्त पाणी घुसण्यासाठी काही फुटाचं अंतर बाकी राहिलेलं आहे। 1 फूट जरी पाणी वाढलं तरी सगळ्या दुकानांमध्ये ह्या परिसरामध्ये पाणी आहे दुकानांमध्ये जाऊ शकतं। अजूनही काही सकल भागामध्ये दुकानं आहेत मच्छी मार्केट परिसरामधली, या दुकानांच्या मध्ये पाणी गेलेलं आहे। काही लोक दुकानं बंद करून आतमधलं सामान आहे, साहित्य आहे, अन्य ठिकाणी वरती उचलून ठेवता येतं का माडीवरती यासाठी प्रयत्न करत आहेत। आपण या सगळ्या दृश्यामधून पाहू शकतोय चिपळूणचं जे शहर आहे हे असं वाशिष्ठीच्या नदीपात्राच्या शेजारी आहे। आपण पाहू शकतो अशा गल्ल्या आहेत आणि ह्या गल्ल्यांमधून बाजारपेठ आहे वसलेली गेलेली आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की वाशिष्ठी नदीचं पात्र आहे अशा स्वरूपाचं आहे आणि यामुळे हे पाणी जे आहे हे स्पीडने येत होतं। मागे तासाभरापूर्वी हे प्रमाण जे होतं हे कमी होतं, मात्र पाणी आहे हे प्रचंड वाढलेलं आहे आणि यामुळे इथला धोका जो आहे हा इथं वाढलेला दिसतोय। बाजारपेठेमध्ये अजून थोडा वेळ जरी पुराचं पाणी वाढलं तरी देखील इथल्या व्यापाऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। सागर, नक्कीच कृष्णकांत, या संपूर्ण परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।